नमस्कार, स्नेल टॉक्स मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या पवित्र दिवसाचं औचित्य साधून आज आपण श्री सारामृत ग्रंथाचं संपूर्ण वाचन करणार आहोत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन श्री स्वामीचरित्र सारामृतच्या पवित्र वाचनाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रथम श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनं कथाटोपीच्यमाला दंडकमंडलोधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय 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 गरणा परात्पकल सदना ब्रह्मानंदाय तिवर्या जय जय पुरण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांडधीशा वेदबंधा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलाशी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चये जगमानी स्थिर तूच व्यापेलेक समग्र तुझ लागी अदिमग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चासरे शास्त्रातही न आवरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षामसी समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना अनावीजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय द्यायचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाव्या पहिलं तर तृणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञाना हृदय प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तदा न पावडो भ्रांती चिंता अंगी न्यावे सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमात तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. परमपूज्य गुरुमाऊली की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासनम कथा टोपीचमाला दंड कमंडलधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामतिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमलिल्या जयाची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ घेत हाता ती ब्रह्मसुत नमियेली जो अज्ञातिविनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटीचे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कवळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जणी गावयाची योजिले करता आणि करविता तुझे क स्वामीनता माझे ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लाग्या भेदेती वरद असते करुणी आता नमू साधू वृद्ध ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार जयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रियजंगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही रोलवितीमान तयांचे चरण नमियले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयानिमित्त वरप्रसादा करणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावजी श्रवणी असे माझी असंकृतवाणी ती इकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदातून पाही अमूल मुक्तापाळी घेतले काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरनानवस्तु श्री श्रीपाद वल्लभवस्तु. श्री गणेशाय नमः. कामनाधरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोठा माजारी राचापा मोदी याचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा आहे तो दरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीची महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांचे बैसवणी दोहोरी तिसरी वेळी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभेंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटोनी
स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून. आम्ही कर्दळीवनातून प्रथम मी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील, अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगाटक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदाटकांप्रती, जेची प्रख्याती पुराणांतरणी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटांप्रती येणे, तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंद्याहून आणत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढांप्रती राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती. वरी कमरेवरणी ठेवून कर दर्शन घेती तयासी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार लावती. काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त. तेथीचे साकले वृत्त अल्पमती केवी वर्णू. सभे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठून. बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानली त्या. तेथून या निघाले अक्कलकोटांप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिध होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती. स्वामीसी जाऊनी ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योग यागादिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तीस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला भवसाळ. ते पासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कारता भीती गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात्र नृपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवाने. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काने. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती वळणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध प्रेमण भक्त परिसोत तृतीयाध्याय गोढा. श्री स्वामीराजार्पणसु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामीनामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती. आता स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपनाया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांची सुकृतपूर्व नित्यसेवा घडत्या ते. चोळापाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदी तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली का ती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती करणे, कोणी मागी संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशावनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त केले. मायामय पसराते फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जय चिती, ते यतिराज पर्वती. दृढ चरणी ज्यांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदा कुंतील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसून या म्हणती जनांचे डोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी, जोनाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे. ऐसे त्याने निंदिले, समर्थाने अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या या घरी पाथरी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते, बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने चुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाचाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती.
कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करती, कोणी आणून देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरवणी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्यावेळी स्पर्श न केला नोदकाशी, सूर्य जातास अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अनोदक वर्जसे, जे पातले करू चरणा त्यासी झाली विटंबना, दंडाव्य कुसित जना अवतरली येतीवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमभक्त चतुर्थाध्याय गौडहा. श्री स्वामी चरित्र सारामृतम श्री रस्तम शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनारा अज्ञातमद चदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरी चौकडे कोणासही पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजरजवाडे तोर तोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरात अनुमंती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा फातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे तोर तोर. तैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींशी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणायका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्याने जलद. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्यसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ती आणावे वटपुरीसी. तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मधुरवचने यशस्वी हो म्हणती दया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यवंती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडलात मानसी. या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रयंतांती परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर. लढवून युक्तिथोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्रह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धनी तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशयाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनीस खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांतिक आठवणी चोळापप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवीण सर्वेशा चोळापाशी लागली अशा तयांच्या अंतरी भरवसा जागरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचने. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर.
राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्यावरती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृतम नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भावी भक्त पंचमध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लेवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनंती स्वामींप्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसवणे. मल्हाररावांच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचारला मनी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभविले. व्हावयाची स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. अहो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातूनही उतरले. मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यानी. मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्याचे नाव. नृपकर्यासी धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. खरे अरे बेडी आणून सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी. सत्वर यावी बडोद्याशी तेथील कार्याशी सोडवणी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावांवर आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगणित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत 6 अध्याय गौडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते 6 अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी नमालोजी नृपती. समर्थ जनी जयाची भक्ती. स्वस्तेने सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी श्रवण करती दिवसनिशी. हेरळकराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उद्देशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटकटी बुवांसी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमदिनी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करणी तेनी अंतरी. नृपती बहु सुखावे. ख्याती वाढी लोकांत. स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणी अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोका ती हस्युत्तरी तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान. याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही सुचेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले. आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी. स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रेस झाले. निद्रा लागली बुवांसी. लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे. आपुले या अंगावरी वृच्छिक. एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एकदंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलले. जवळी होते जे पारशी. जागृती आले तयांसी. त्याने धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणते यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी.
खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. परी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची. बुवांप्रती पटलीखून धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रून भरले नयन कंठ झाला सगदित. तया समयापासून भक्ती चढली स्वामींचरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद भावी भक्त सप्तमोध्याय गौढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणोस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जाजी सुखधामा, जय जाजी परब्रह्मा, जय जाजी भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग ते कैसा त्यास. निद्रा नयेची, रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तेसीत ब्राह्मण संतप्रणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले बहुयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवशनी भाव धरावा, तेने व्याधी जाये दुरी. तरी ते राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रांतस्थानी करुनी पूजाद्रव्य घेऊनी. अपाव्या समर्थचरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौढा. श्री स्वामीचरित चरणार्पण विद्यार्पणस्तु. इति श्री स्वामीचरित सारामृते अष्टमोध्याय गौढः. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चिंती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शुद्ध आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती दावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती बे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो वैशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयाशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली. अंतरी ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करते. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वक्रमे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांशी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी, आणि शेकनूर दर्ग्याशी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, तयांचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुन्नेगची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा.
ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्नी गच्ची, कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली. ती श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसुत भावी भक्त. नवमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पुरे पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभले स्वामीचरित्र. ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळापा नामे द्विजकोनी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सरापी करीती, जन वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालडी तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणांप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने ताटी भरोनी आपणांपुढे येती, पाहुनी या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निदार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दूर कर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, असे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधांसी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चिंती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्रा होईन, भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी, तेही चिंती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी गेले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मोजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांची लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणेश्वरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयाने हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दादा आपुली लावावी. रावबाजीची वृत्तांत कर्णोकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी. सर्व वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अनुवृत्त. मुरगोडी बाळपा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्वत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थाना राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जावोनी वैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयांसी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळापा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नुसे सरस्वती पाहुले. प्रेमभावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी
संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागोती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसी जपध्यानी असता जाता वासरमनी संध्यास्नान करावे करोनी संध्यावदन जपाने नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृहसूत काढता शीतोष्णाशी परवाना करता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहीसी अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही शिक्षा घेऊन नित्यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळापासी बाणविले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्याचे घरी मागोन या मधुकरी जाओन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपले प्रातकन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी तीन येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळापा चिंती सुकावे 15 दिवस गेल्यावरी निरिस्त असला एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भित्री येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्यचित्त साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी काही दिन कर्म आपला चालवावा मग कोण एके दिवशी बाळापा आले संगमाचे वृक्षातळी ठेवणी बसता स्त्री गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक काय निघाला तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावे अशी निघाली मग त्याच दिवशी उत्तम शकुनतयांची मार्गावरी झाले शरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती तिरुपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद स्वामी आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे महिमान केवीवरून मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृत कथा संबंध श्रोधे सदा परिसोत 11 अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगत उद्धार हरावाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणात अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे श्री प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनीच्या उत्कर्षिती खडीसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले आजान भाऊ सुवासे वदन स्वामींमूर्ती पाहून बाळापाने धावून दृढचरण धरिले येऊन या भानावरती श्रीषणांची सोडली मिठी आनंद ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय लिला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवय एक जहागीरदार ते होते बिरडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींची अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळापा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ अस्थिन रूप मंदिरात राज्यात वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिरडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन नित्यप्रांत काळी उठवलं षटकर्मा ते आचरवलं नित्यप्रांतकाळी उठवून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बेसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले 16 आदी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे अपसात भांडणे होती सदोतीत स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळापानी पाहून नानायुक्ती योजन मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चिंती
सेवा करीत आनंदे से लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षण बरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण विष दिले कानुड्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई बिनवी समर्थांशी आपण सांगून बाळापाची शंकर पूजनीवर जावे त्याची आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य या परिचिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उसळणी पाहता वाचून न करावेचे पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापाशी धारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळापा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा तेथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकोनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचले सत्वरी ते रावणीचा करी असे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा दूर तयांप्रती करतील येती दयाळ इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत द्वादशाध्याय गोड हा श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणोस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्याय वाढले द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी कराव्याची लज्जा वाटत असे त्यासी तयाचे एके समयासी काय बोलती समर्थ निर्लजाचे सानिध्य गुरु असे जाणून येणं तू ऐसे बोलता सद्गुरु बाळापा मनी समजला सेवेकरांना माझे वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकराचं नित्य त्रास द्याव्या व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लाग स्वामींशी बाळापा ते उठविले तेपासून बाळापाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतं तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला एकतपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईची बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळापाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागत असे चोळापा बोले तयासी हार नाही आम्हापाशी बाळापा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळापा करणे जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभा चोळापाचे करी जो होता जवरी तो काढोनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनी झोळी
समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तर यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळापाते देऊन समर्थ बोलले, काय वचन. बाळापा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळापाशी दूर केले, बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळापा सेवा करीताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी भोवसाळ. ते ऐकोनी बाळापाशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येतोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ. बाळापा दर्शनास येतं त्याचे आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. त्याच रात्री स्वप्न बाळापानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी. आनंद झाला बाईसी. गौरभरे ती कोणासी मानी नशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटे त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस भिवनी तैसे न केले. तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वेमनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतो. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलले तयासी. द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभी भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारती. त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रवृत्तता संबंध सदा परिसोत्तर त्रयोदशाध्याय गौढा. इति श्री स्वामीचरित सारामृतम त्रयोदशाध्याय. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रांतकाळी उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रांतकर्मे आटपून मग बसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा. परात्पकल सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंता जगद्गुरु. सुखधाम निवासया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तुच रूपे नटलाशी. करता आणि करविता तुझ हव्यानी होता. दाता आणि देविता तुझ समर्थ निश्चय. जंगमानी स्थिर तुझ व्यापले समग्र. तुझ लागे आदिमध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेसा. वेदांताई तर्कशास्त्रे
शास्त्रातही नावरे विष्णुशंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुती सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णा दृढ ठेविला चरणीमाता रक्षामची समर्था कृपा कटाक्ष दिनाता दासाकडे पाहावे आताही तुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र यामिना आश्रय द्यायचे सदैव पापतापाने दय सर्व जाऊन येसून इह लोके सोके देऊन परलोसाधन करवावे दुस्तर हा भोसागर याचे पाव्या पल्लत्र्य तणांतरणी साचार प्राप्त व मधला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन आज्ञार्थी नेसो न ज्ञानाकृती प्रकटुपे शांतिमनी सदा वसो वृथा विमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखेही नसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवत व्यवहारी वर्तता न पावडो ब्रंदी चिंता अंगी न्यावे सत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवराचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी दैव वरदान कृपा करुणी समर्थ आसोनी या संसारात प्राशिंत व नामामृत प्रपंचाने परमांत तेने सुगम अजलागे कर ऐशही प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐशा षडाक्षरी मंत्र प्रीतींचा पावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानसपूजा करता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असा शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामीभक्त मिरवून ये लोकात जयांशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामीचरितामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भावी भक्त चतुर्थाध्याय गौडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप धन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देई मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाशी भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती असे ज्यांची या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेढ्यात बसापातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिन फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंतर यतिराज कंटकशया करून तिघेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालतसे अष्टभावे दाटोन माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाते बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसापाची कांता ऐकोनी या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दृष्टोत्तरे बोलले त्यासी म्हणे सोडले संसाराचे वेड काय लागले परी बसाबाई चित्त स्वामीचरणी आसक्त जनाफादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात कुरूळ शॉपते ओरडती परी बसाबाई चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ एके केले न वल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्वसमूह सोयीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून याची परी भयभीत झाला अंतरी तो सण्याची मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक बरिसत पंचमदशाध्याय गौडहा श्री स्वामी चरणार्पणसु श्रीरस्तु शुभम भवतु
अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरे प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नानत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हांपाशी बिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा हो नेहमी मालक लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला कारभार आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती अशी नामे दिदली. त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हाच त्याच्या आनंदात ते पाराबार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तो तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गती मस्तकी त्यांनी ठेविला. म्हणती तू माझा स्तुत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी चोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी ते ती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून या अशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरू पडवून. विनविते जोडून कर अद्यापी स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुताचे दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला. असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभाविक भक्त परिसुत 6 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी
काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागे सावरून धरिले सत्वरण प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणोनी. त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठावटी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसवणी देती उत्तर, त्यासी विषाच लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामीभक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची काता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामीसुता प्रती, आनंद नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीत तयाचे. स्वामीसुते तयाशी लाविले स्वामी भक्तीशी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी, पाहून या स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उद्दकानं, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून असे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकाशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधूचे मंदिरी प्रार्थोनी या आणावे. पाहोनी या समर्थांशी उल्हासुताचे मानसी, दाहोनी वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुनी आनंदले, समर्थमनी कर फिरविला मुखावरी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी भूत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती करी स्वामीसुता मरे होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थ पुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी. समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुत निशब्द होई, कल्पना नसाये त्याची स्वामी वेन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती, आम्ही तव हृदयी वास कर निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी व खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उतरतळ क्षीण झाला स्वामीसुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला.
शेवटी बोलले समर्थ, आता जरी हे सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला. स्वामीसुता परितोनाला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत हा पुला मज असोन अकाली पावला का मरण. मग स्मरतीचे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उलंगिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला बहुदती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसुत सप्तमदशाध्याय गोढा. श्री भगवान चरणामस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमहा. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरे असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांसी दादांप्रती दाखविले. समर्थ बोलले, बाईशी 4 वेळा जेव घाली असी आरोग्य होईल बाळाशी. ती चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग खोटे होईल राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले घ्यायचे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नाकारण म्हणेची सर्वता. न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसेविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चिंती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले.
ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेची जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतुकेचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वसते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी, ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलावले. काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तीच बक्षी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उत्की दादा तिची प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशाध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होत असे. बोलणे असो होय आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. आत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना गव्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हडयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपितपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान. तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनीच्या धोरणीपोटी आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचतुर भेदाला. एक श्लोक सत्र श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकतात तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सखळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदामुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीन सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीची. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारी उशिता पाळोनी. ती अशी दावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जाणी. मग सहजची सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहू लागली अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते भोग केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांची ही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी. खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रेणी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले. ऐसे समर्थ दर्शवले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तेसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. हे सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजनीची निशिदेनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी.
दिसती दृष्टीसी मृत्यूसमयी पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करटी विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसतो त्याचा आज असे अंत त्याची न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी वाढले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता बैलाप्रती दिदली मुक्ती चरण मरण चुकले तात्यांचे आयशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिबरा भक्तजन संताप हारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेवला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरविल सर्व कामना पक्वाने करोनी नाना येतेच भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाचे फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उचिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चिंती याचिया इतिक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ म्हणते हे उचिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बेसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिर्याशी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध भाई दार उडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविले 10 जणांच्या दिला नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाईते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांते वचन सत्य ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविभक्त 20 अध्याय गौड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री गणेशाय नमः स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसा अध्याय 21 कृपा करोणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवताराता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल सुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनासन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजरी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीचे येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवडी श्रेष्ठ नामच त्यांचे शंकरशेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामींचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणांवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प
प्रथमाध्यायी मंगलाचरण काळसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामीचे राजकोन हेची कथन केलीसे. श्री गुरु करदाळी मनातून आले स्वामी रूपे प्रगटले गुरुगी प्रगट झाले हे कथन द्वितीय अध्यायी. ताराबाई भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी. निश्चये स्वामींचा कराव्या छळ आले 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या मादी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याशी त्यांनी न्यावया स्वामींची पाठविले कारभाऱ्यांचे 5व्या ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबाबा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरील भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनी या द्रव्यभूत त्यांनी बांधिलं सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात त्या ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तसेच अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तोच 10वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसापा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16 आणि 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 19व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभ्यंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याचे आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी बसो सरस्वती बहुसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदानी विनयी वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सारगवसो भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचला जिही प्रसिद्धीसी आणला त्यासी रक्षावे दळाला कृपाघन समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचुनी सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद भावी भक्त 21वाध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. भारत माता की जय.